श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आज आहे मंगळवार आणि आज मी माझ्या आवडीचा सकाळचं पेय म्हणजे चहा ते स्किप करून मी आज नारळ पाणी पिलेलं आहे. तर इकडे बघा 20 मार्चला आपल्या स्वामींचा प्रकट दिन येत आहे. त्यानिमित्तानंच मी दरवर्षीच घर वगैरे सगळं जसं आपण दसरा दिवाळीला स्वच्छ करतो तसंच मी याही दिवशी करत असते. तर मी आधी सुरुवात आहे देवघरापासून केलेली आहे. तर देवघराचे खालचा कप्पा असतो त्यामध्ये खूप सारं साहित्य ठेवलेलं असतं, आपलं पूजेचं साहित्य वगैरे जे काही लागतं ते. तर तिथनंच मी आज सुरुवात केलेली आहे. तर खूप खराब वगैरे झालेलं होतं आणि त्यानंतर आमच्या बाल्कनीला पण आम्हाला कलर द्यायचा होता. तेही माणसं नेमकीच आज येणार होती, त्यामुळं तेही स्वच्छ करायला घेतलेलं. जे काही पसारा होता, झाडं वगैरे सगळे इकडे साईडला वगैरे ठेवून तेही स्वच्छ करायला घेतलेलं आहे. त्यानंतर मी माझं आवरलं, स्वयंपाक वगैरे नाश्ता सगळं झाल्याच्यानंतर देवपूजा करायला घेतली. छान अशी देवपूजा झालेली आहे माझी. तर आज मंगळवार असल्यामुळं कुंजन सेवा पण असते आणि देवीची आज मला ओटी भरायची होती. तर ती काय सांगते मी. तर शुक्रवारी जसं तुम्ही नवीन ड्रेस आणता, कधी आपल्याला घाला वाटलं किंवा खराब झालं असेल तर आपण घेऊन येतो. आणि तशीच मला एक साडी आणली होती. तर ती साडी आणल्यामुळं मी आज शुक्रवारी, मागच्या शुक्रवारी पण एक ओटी भरलेली देवीची आणि मंगळवारी पण म्हणजे आज. तर मी तीही पण ओटी भरलेली आहे साडीची. मला माझ्यासाठी घेतलेली साडी मी आणली होती. तर ती साडी मी देवीला पहिलं ओटी भरलेली आहे आणि तीच आता मी नंतर घालणार आहे. ते तुम्हाला फोटो पण दाखवेल मी. तर धनलक्ष्मी कुंचन सेवा काय किंवा कशी करावी याबद्दल जर पूर्ण माहिती पाहिजे असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओला पण मी 1-2 महिन्यापूर्वी टाकलेली आहे. आणि आत्ता नव्याने माहिती जर पाहिजे असेल तुम्हाला तर कुंचन सेवा असं टाईप करा. आणि असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.